योद्धा न्यूज मराठी। गोगलगाव हाणामारी प्रकरणात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू। तलवार हल्ल्यातील जखमी विष्णू पाथरकर यांची मृत्यूशी झुंज, अपयशी मानवत। प्रतिनिधी प्रवीण घागरे। मानवत तालुक्यातील गोगलगाव येथे जुन्या वादातून झालेल्या रक्तरंजित हाणामारी प्रकरणाला आता गंभीर वळण लागले असून या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विष्णू आत्माराम पाथरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। त्यामुळे आधी मारहाण आणि जीवघेणा हल्ला म्हणून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात आता गंभीर कलमांची भर पडण्याची शक्यता आहे। गोगलगाव येथे 4 जून रोजी रात्री जिल्हा परिषद शाळेसमोर 2 गटामध्ये जुन्या वादातून हाणामारी झाली होती। वाहन उभे करण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर तलवारी, लाकडी दांडके आणि मिरची पावडरच्या हल्ल्यात झाले। या घटनेत गजानन पाथरकर, केशव पाथरकर आणि विष्णू पाथरकर हे तिघे गंभीर जखमी झाले होते। फिर्यादीनुसार गोपाळ मगर, कृष्णा मगर, अजय उर्फ आदिनाथ मगर, नवनाथ मगर, आबासाहेब मगर, मनकर्णा मगर आणि सीमा मगर यांनी संगनमत करून हल्ला केल्याचा आरोप आहे। हल्ल्यादरम्यान विष्णू पाथरकर यांच्या डोक्यावर तलवारीनं वार करण्यात आल्यानं ते गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती। अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे गोगलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान जखमीचा मृत्यू झाल्यानं मानवत पोलिसांकडून प्रकरणाचा फेर आढावा घेतला जात असून आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवध अथवा खुनासंदर्भातील कलमे लावण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।